जे होऊन गेलं त्याबद्दल बोलली नाहीये तनिष्का. भविष्य वर्तवलंय तिने. इंदू, तू अशी काय बघतीस माझ्याकडे? अगं, मी कशाला तुझ्या पाठीत खंजीर खुपसू? अगं, तुझ्या पाठीत खंजीर खुपटणं म्हणजे माझ्या छातारात खंजीर खुपटण्यासारखं आहे. माहितीये मला. मग कोण? ती एकच तर आहे जी सुरुवातीपासून माझ्या पाठीशी उभी आहे. कुसुम आत्या. अभिमान. हे बघ इंदू, आपल्यावर कोणी वार करायच्या अगोदर आपणच त्याच्यावर वार करून मोकळं व्हायला हवं. पण कोणावर? शत्रू कोण आहे हे कळायला नको. काय खुल्यासारखं बोलायला लागले इंदू? आपला जन्माचा शत्रू एकच आहे. लई येळ वाया चालला इंदू. आणि आता तू बी सांगायला लागलीस पार्वतीला तिच्या जन्माचा अर्थ कळायला लागलाय. तर आपलं काम झटपट आवरायला हवं. शास्त्री कुळाचा नाश. मग काय करू? हा, बॉम्ब टाकू त्यांच्या घरावर जाऊन? 60 वर्षापूर्वी हे सगळं सोपं होतं. साप चावून मेला, खड्ड्यात पडून मेला, नाल्यात वाहून गेला, हे सगळं सांगता येत होतं. भूताखेतावर तर काही लोक सहज विश्वास ठेवायचे. पोलीस सुद्धा तेव्हा एवढं मनावर घेत नव्हते म्हणा. पण आता तसं नाहीये. आता प्रत्येक पाऊल जपूनच टाकायला हवंय सोपान. तू जपून डाव टाकीन दे, पण एक दिवस तुझ्या पाठीत खंजीर खुपसणारच त्यावर साधून जातो कधी बघ. तसं मी कधीच होऊ देणार नाही सोपान. पण मग आता हा आहे तरी कोण? काय म्हणून तुम्ही बाळकाकाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतलं आणि त्याला बोलवण्याआधी तुम्हाला मला नाही विचारता आलं? हो, मी तुझी परवानगी घ्यायला हवी होती ना. कमिशनर ऑफ पोलीस आहेस तू. कोण आहेस कोण तू? इन्स्पेक्टर भोसले, विडा सुपारी घेऊन मी आलो ते तुमच्याकडे निखिलच्या केसमध्ये मला मदत करा म्हणून. तुम्ही तुमच्या मित्रासाठी. एक्झॅक्टली. आणि मी तीच प्रोसिजर फॉलो करतोय. निखिलकडे जी काही माहिती होती आणि जी त्याच्याबरोबर नाहीशी झाली, मला सगळी शोधून काढावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या केसचा तपास कसा करा हे मी तुम्हाला शिकवत नाहीच आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की माझ्या काकाला असं अचानक पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्याशी बोलला असतात तर मी त्याला सगळं नीट समजावलं असतं. एका माणसाला पोलीस स्टेशन मध्ये असं अचानक बोलावून घेतलं जातं. एक अनोळखी इन्स्पेक्टर त्याला त्याच्या मुलाच्या बायकोच्या मृत्यूविषयी वाटेल तसे प्रश्न विचारतो. एक्सक्यूज मी, मी तुमच्या काकांशी खूप पोलाइटली बोललो होतो. तुम्हा पोलिसांचा पोलाइटनेस मला माहितीये. इज इट? इतकाच जर त्रास होत असेल ना तर मग तू स्वतः शोध सत्य काय ते. आय डोंट थिंक यू नीड मी. मी हे जे काही करत होतो ते माझ्या मित्रासाठी करत होतो. आणि नाहीतरी तुझ्यामुळे आमच्या मैत्रीत तडे जायला लागलेत आता. माझ्यामुळे? व्हॉट डू यू मीन? सोड ना प्रिया, जस्ट लीव इट. इट वॉज नाइस नोइंग यू. गुड बाय and good luck. इन्स्पेक्टर, आलो रे बाबा. श्रीराम. विष्णू झोपला वाटतं. श्रीराम श्रीराम. हॅलो, नमस्कार. दीनानाथ शास्त्री बोलतोय. हॅलो आजोबा, शुभ्रा बोलते. अरे
बोल शुभ्रा. आजोबा, तुम्हाला एक विचारायचं होतं म्हणून फोन केला. तुम्ही झोपला नव्हतात ना? छे ग, मला म्हाताऱ्याला कुठली आली आहे झोप. बोल तू. आजोबा, आपल्या घरात बयो म्हणून कोणाला हाक मारायचे का हो? बयो नाही ग, नीटस काही आठवत नाही. आपल्या घरात बघ, ताई झाल्या, अक्का झाल्या. आमच्या मावशीला माई मावशी म्हणायचे. बसली पुन्हा मांजरावाने डोळे झाकून. असं काही होणार नाही. जरा वेळ गप्प बसशील आणि बडबडच करायची असेल तर आज जाऊन बडबड कर. हे हिंदे, अशी हाडं वटली पण कुत्र्यासारखा वागू नकस. तुझ्या सगळं समजाना पुरून उरलंय. हे असं डोळे झाकून जप करून तिकडे शास्त्राचा नाश होणार आहे का? आपलंच काम करतेय मी. हे असं, अगं ती बाई तुला फसवते पैशासाठी. तनिष्काने आजपर्यंत माझ्याकडून एकही पैसा घेतलेला नाहीये. सोपं सोडून दे, स्वतः बंद करे. बंद. तोंड एकदम बंद ठेवायचं.
मी इथं कसं आलो? इथे बाहेर होतो. इंदू, इंदू. इंदू, इंदू काय झालं तुला? पाणी इंदू काय झालं? पाणी आण तू. पाणी आण. पाणी. हॅलो. फोन उचलल्याबद्दल थँक्स. बोला. आपल्यात जो काही वाद झालाय प्रिया, आय एम रिअली सॉरी अबाउट इट. बहुतेक माझं चुकलं. मी तुझ्या काकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवायच्या आधी, इनफॅक्ट मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवायलाच नको होतं. मी बाहेरच कुठेतरी भेटलो पाहिजे होतं त्यांना. आय एम सो सॉरी. मी सुद्धा तुम्हाला खूप उलटसुलट बोलले. आय एम सॉरी टू. बरं, एक महत्त्वाचं, आमच्या इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर सुरू झाल्यात आणि बहुतेक मला इथून उचलतील. मग काय, आयदर मी इन्फ्लुएन्स लावून माझी ट्रान्सफर थांबवू शकतो किंवा मग तोच इन्फ्लुएन्स वापरून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी माझी पोस्टिंग करू शकतो. आपल्याला हव्या त्या ठिकाणी म्हणजे? पुन्हा म्हणजे बघ ना, तुझ्या शर्मिला काकूचा ॲक्सिडेंट पुण्याला झाला होता. ही केस तिकडेच रजिस्टर्ड आहे. सुलेखाची आई पुण्याला आहे, सॅनिटोरियममध्ये. मनीषाची आई पुण्यात आहे. निखिलला सुलेखाबद्दल जी काही माहिती मिळाली होती ती सुद्धा पुण्यातच मिळाली होती. जर माझी पोस्टिंग तिकडे झाली तर आपलं बरंच काम होऊ शकतं. हा, पण यात एकच डिसएडव्हान्टेज आहे. इकडे काही झालं तर आय वोंट बी अराउंड. म्हणूनच मला ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे. इन्स्पेक्टर भोसले, तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप काही करताय. इज इट? मग तू सुद्धा एक छोटंसं काम कर ना माझ्याकडे. शुअर. काय? जस्ट स्टॉप कॉलिंग मी इन्स्पेक्टर भोसले. लेट्स सी. ओके देन, यू टेक केअर. आय कॉल यू बॅक. इन्स्पेक्टर, तुम्ही म्हणालात की माझ्यामुळे तुमच्या मैत्रीला तडे गेलेत, म्हणजे? माझ्या फोनची बॅटरी लो आहे आणि मला 1-2 महत्त्वाचे कॉल सुद्धा करायचे. विल स्पीक अबाउट दिस लेटर. बाय. काय झालं? नाही, काही नाही. रात्रभर झोपला नाही आहेस ना?
सतत तुझं या कुशीवरून त्या कुशीवर चाललं होतं. पहाटे झोपलं असशील नाही? तू जागा होतास म्हणून मी सुद्धा जागेच होते. सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुझी झोप डिस्टर्ब. पण तुझं हे असं वागणं मला जास्त डिस्टर्ब करतं रे. काय झालं? मी काय चुकीचा वागलो आता? तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून. तुला पोलीस स्टेशन मधून फोन का आला होता? काही नाही, ते आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा जॉईन झालाय नवीन. तो तिकडे नॉर्थ कडचा आहे. त्यांनी घर घेतलंय एक नवीन. इथे पोलीस स्टेशनमध्ये नोंद करायला, म्हणून मी. अच्छा, म्हणजे तो आत्ता लागलेला तो ज्युनियर मुलगा त्याच्या सिनियर ऑफिसरला म्हणजे तुला घेऊन गेला होता ना, बरोबर? हा, बरं पडतं ना ते. आणि काय माझा काय एवढा वेळ गेलाय मोठा, 5 मिनिटाचं काम, त्याचंही काम होऊन गेलं. मग तू रात्रभर एवढा डिस्टर्ब का होतास? काही नाही, जळजळत होतं ते. गॅसेसचा त्रास बहुतेक. पण तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतोस ना. प्लीज, मला खरंच लवकर जायचं ऑफिसला. चल, तू नाश्त्याचं बघ जरा पटकन. चल चल चल. काही क्षणांसाठी मी 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 ऍक्च्युली सोपांच्या मेंदूचा ताबा घेतला होता. असं म्हणजे बोटांच्या इशाऱ्यावर त्याला खेळवत होते मी. एखादं पपेट आपण कसं कंट्रोल करतो ना, तसं. आय जस्ट फील लाईक गॉड. म्हणजे मी मी काही क्षण देव असल्यासारखं मला वाटत होतं. तो गुलाम झाला होता माझा. कॅन यू? किती वेळ टिकलं तुझं हे दैवत्व? हे दैवत्व तुझं किती वेळ टिकलं? एक मिनिटभर असेल कदाचित. त्यानंतर ड्रेन आउट झाले मी. नाही पण 1 मिनिट. आणि तू एवढी खुश होतीस सुलेखा? समथिंग इज बेटर दॅन नथिंग. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे सुलेखा. आत्ताशी तू तुझ्या समोर असलेल्या माणसाच्या मेंदूचा ताबा घेऊ शकलीस, पण जो तुझ्यापासून मैलोनमैल लांब आहे त्या माणसाच्या मेंदूचा ताबा तुला घेता यायला हवा. हे कसं शक्य? जगातला सगळ्यात निरर्थक प्रश्न विचारलास. नाही पण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घातल्याशिवाय. ताकद डोळ्यात नाही, मेंदूत असते सुलेखा. ज्याला इथून दिसतं ना त्याला डोळ्याची गरज नसते. म्हणजे मला काय म्हणायचं की ती व्यक्ती आपल्या जर समोर नसेल तरी त्याला. आज संध्याकाळी कुसुमात त्यांना जाऊन विचार त्यांच्या डोक्याला जखम कशी झाली.